रिलॅक्स. कुठं रिलॅक्स. इथं दुखलं? दुखलं का? इथं दुखलं? इथं दुखलं? इथं? ओके. इकडं? तुमचं अर्ध डोकं दुखतंय. छाती दुखतंय. उठून बसा. पाय खाली करा. आता तुमच्या 2 ठिकाणी गॅप आहे. आता मानेमध्ये इथं 4था 5वा 6वा म्हणतात आणि कमरामध्ये L4/L5 इथं C4/6 इथे L4/L5. आता मानेमध्ये तुम्ही ज्यावेळेस पडले तर इथल्या 2 मणके खाली सरकले म्हणजे जागा सोडली त्याने. सरकल्यानंतर त्याच्यातलं जे कार्टिलेज असतं, गाठी असते, ती हळूहळू हळूहळू फाटून बाहेर येते. जशी फाटून बाहेर आली म्हणून इथून ब्लड सर्क्युलेशन तुमच्या डोक्याला, छातीला, पाठीला, शोल्डरला, या हाताला, म्हणून इथे ही छाती दुखते खूप आणि इकडे काहीच दुखत नाही. हाच शोल्डर दुखतो, हा टेनिस एल्बो दुखतो, हा जड पडतो, कळ लागते, असं झटके देत बसतात आणि डोक्यावर ठेवलं का बरं वाटतं, खाली होतं कळ लागतं. हे तुम्ही मला सांगायचं खरं कुठे बसून उठले का चक्कर येतात, चक्कर पण येते, बसून उठले का चक्कर येतात, हार डोकं दुखत असतं मायग्रेन सारखे असं. हे इकडं आता पण दुखतंय बाई, इथं दुखतंय पण इकडं नाही दुखणार, इथं दुखतंय इथं. तुम्ही मला सांगायला पाहिजे, तुम्हाला पण नाही. हा झाला पहिला. याला 4-5 दिवसातच व्हायला लागलं सर. जसं जशी गादी सरकते ना तसा हा प्रकार वाढतो. मग तुम्ही मान मोडली असेल, डोक्या वजन घेतलं असेल, खांद्या वजन घेतलं असेल, त्याच्याने ती गादी जास्त सरकत असते. पण पहिला मान का सरकतो, तुमच्याकडनं काहीतरी ज्या चुका होतात त्याच्याने ती गादी सरकत असते. जसं की अलाइनमेंट करतो आपण 4 व्हीलरच्या चाकाचं, तसं मानक्याचं पण अलाइनमेंट बिघडत असतं. म्हणून या हाताला रक्तपुरवठा होत नाही. म्हणजे तुमच्या 6 महिन्यात 12 महिन्यात तुमचा हात सुकून जाणार होता. याला ऑलरेडी ताकद कमी आहे याच्यापेक्षा. पण जसं जसं तुम्हाला आताच बोलले 5-6 दिवस झाले, पुढच्या महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात हे जास्त जाणवलं. आता याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. याचा सर्वायकल स्पाइनचा MRI केला म्हणजे मानेचा MRI, त्याच्यात ते दिसतं. नुसतं MRI करायला तुम्हाला 4-5 हजार 5-6 हजार रुपये खर्च असतो, तो पण सरकारी. खाजगीमध्ये 10 हजाराच्या पुढे खर्च असतो. हा झाला पहिला प्रॉब्लेम. दुसऱ्या कमरामध्ये L4/L5 मध्ये गॅप आहे. तिथून रक्तपुरवठा करणारी जी नस दबली गेली, तिथून ती मांडीत, खुब्यात, गुडघ्यात, पोटरीतून टाचत जाते. म्हणून जास्त उभं राहता येत नाही, कळ उरग लागते, कळ लागते, मुंग्या येतात. मांडी घातली, गुडघ्यावर बसले, जास्त चालले, जास्त उभं राहिले का त्रास होतो. हे तुम्ही मला सांगायचं. आता ही जण तुमची जास्त पुढचे 6 महिने 12 महिने ब्लॉक जर राहिली, हा गुडघा जाईल. म्हणून हा गुडघा दुखतो बघा तुमचा, हा नाही दुखत. जास्त चालले, जास्त उभं राहिले, जास्त गुडघ्यावर बसले, चमकतो कधी कधी नाही. हा जास्त तेच सांगू राहिले म्हणजे याचं वजन याच्यावर जातं म्हणून हा पण दुखतो, समजलं. आता याला म्हणतो सायटिका प्रॉब्लेम. जेव्हा ती नस चालू होईल तेव्हा ही झीज भराय, किंवा नस चालू झाल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन होईल तेव्हा ती सूज कमी. आणि 1-2 दिवसात याला 8-10 दिवसाची प्रोसेस. आता याला आयुष्यभर हे दुखणं तुम्हाला आयुष्यभर समजायचं, परमनंटली बरा होत नाही, याला आयुष्यभर लक्षात ठेवायचं असतं. तर मानेशी नियम आहे, उशा 2-2 घ्यायच्या नाही, मान ओढायची नाही, मानेला झटका द्यायचा नाही, या खांद्यावर झोपायचा नाही, डोक्या वजन खांद्या वजन घ्यायचा नाही, उठताना बसताना हात खाली टेकवायचा नाही, मानेला झटका द्यायचा नाही, हाताला झटका द्यायचा. आयुष्यभर या गोष्टी लक्षात ठेवा. कारण की 80% मी रिकवर करून येणार, 20% तुम्हाला आयुष्यभर सांभाळायचं. 20% नाही सांभाळलं परत 80% त्रस्त वाढेल. म्हणजे एकदा तुम्ही माझ्याकडे आले, आयुष्यभर तुम्हाला कोणत्या डॉक्टरकडे जायचं नाही आणि माझ्याकडे पण यायचं, समजलं. हे झाले मानेची नाही. दुसरी कमराची नाही, पालथू झोपायचा नाही, 15 ते 20 किलोच्या पुढे वाकून वजन उचलायचं नाही, बिना बेल्टचं. बेल्ट असेल तर उचलू शकता. कमराला झटका बसेल असं काही गोष्टी करायच्या नाही. जाड गादी, जाड सोप्यावर बसणं झोपतं चालणार नाही. 30 डिग्रीत बसायचं नाही, खुर्चीवर बसून पाय लांब करून बसणं झोपणं, किंवा खाली बसले तर पाय लांब करून बसायचं झोपायचं. शीट पुढे घेऊन नाही का असं गॅप पडतो कमरामध्ये, असं तसं नाही बसायचं झोपायचं. आंबट, वातळ, गॅस, ऍसिडिटी, पित्त होईल अशा गोष्टी थोडे दिवस खायचं नाही, जोपर्यंत झीज भरत नाही तोपर्यंत. चहा वगैरे पण नाही चांगला, ज्यांनी पित्त वगैरे होतो, ऍसिडिटी वगैरे अशा गोष्टी. त्याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात क्लिअर होईल. झोपा. हा, याचा कमराचा MRI केला, त्याच्यात दिसतोय, मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं. झोपा पालतो, पुन्हा पालतो. एवढं जे सांगितलं, बाकीचे डॉक्टर MRI करून एवढ्या गोष्टी सांगणार. समज ते जे बरोबर सांगितलं का चुकीच सांगितलं. याच्या आधी कोणाला दाखवलं तर 1 मिनिट. हो, 1 मिनिट बस आलो.
लूज. हात खाली घ्या, हात खाली घ्या, तो पण हात खाली. रिलॅक्स 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 रिलॅक्स. इकडे मानतो बस. रिलॅक्स. लूज लूज रिलॅक्स. तो इकडे अशी बस. इकडे मान करायची. कशी झोपा माझ्याकडे दोन काना झोपा जायचं सर का पुढे तर अशी आहे का. उठा हळू. पाय इकडे डोकं तिकडे कर. उठा ना. तिकडे डोकं पाय हा फिरा इकडे तर अशी आहे. बस रिलॅक्स. उठून बसा. मांडी घाला तिकडे डोकं. बस मान इकडे करा असं वरती एकदम. मान दिली सोडा अशी. रिलॅक्स. बस इकडे मान करा अशी. रिलॅक्स. बस तो इकडे अशी. बस इकडे मान करा. डोकं इकडे पाय इकडे सरळ झोप. एक मिनिट उठा. मी पण नंबरला आहे. ओके सरळ झोपा. उठा सरळ झोपा. पाय पकड आहे. वरती मान उचला खाली मान. रिलॅक्स. पालतो झोपा. कमरेची नाडी सैल करा आणि पालतो झोपा.